नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत न्यूज संकेतस्थळावरती आरोग्य पदभरतीबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जी की आरोग्य पदभरती 2026ची नवीन जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते याच्याबद्दलचा नवीन GR देखील आलेला आहे. नवीन जाहिरात या ठिकाणी कधीपर्यंत येणार आहे त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. परंतु बघा, सध्या तरी या ठिकाणी राज्यातील आरोग्य विभाग पदभरतीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अगोदर आता पेसा क्षेत्रातील पदं भरली जाणार आहेत. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवाच्या सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. काय आहे निर्णय तो आपण बघणार आहोत. त्याच्याबद्दलचा हा GR देखील 17 फेब्रुवारी 2026ला आलेला आहे. सविस्तर माहिती आपण बघूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की तुम्ही 2026ची आरोग्य भरती नेमकी कधी येणार त्याची वाट पाहत असाल. आता बघा, ज्या या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागणार होत्या त्यांची मुदत देखील या ठिकाणी संपलेली आहे फेब्रुवारीमध्येच. परंतु आता नवीन पदभरती जी आहे लवकर येणं गरजेचं आहे, तर त्याच दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. बघा, ही या ठिकाणी नवीन GR आलेला आहे भरती संदर्भातला, म्हणजेच तुमची भरती प्रक्रिया जी काढायची आहे नवीन त्याच्याबद्दलची हालचाली जी आहेत त्या सुरू आहेत. ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या ठिकाणी नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते. काय आहे संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. बघा, सर्वात अगोदर या ठिकाणी ही न्यूजमध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपण बघूयात. याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघा. तर आरोग्य पदभरती जी आहे, ज्या पण वेळेस आरोग्य पदभरती येईल, परंतु आरोग्य पदभरती काढण्याच्या अगोदर पेसा क्षेत्रातील म्हणजेच आदिवासी भागातील जी पण पेसामधली जी पदं असणार आहेत ती अगोदर भरली जातील. त्याच्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील म्हणजेच या ठिकाणी नॉन पेसा म्हणजेच तुमची सर्वसाधारण ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतील त्यांची पदभरती केली जाईल. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील. मग ही जी पदं असणार आहेत नियुक्ती रिक्त पदं जी आहेत या ठिकाणी पेसा क्षेत्रामधील, तर काही पदं जी आहेत त्या ठिकाणी ज्यांची सध्या सेवा चालू आहे त्याच्यामधून ही भरली जाणार आहेत आणि म्हणजेच या ठिकाणी परीक्षा घेऊन देखील या ठिकाणी भरली जातील. परंतु सर्वप्रथम अगोदर या ठिकाणी आदिवासी भागातील पदं भरली जातील आणि त्यानंतर बिगर आदिवासी भागातील पदं भरण्यात येतील, असं या ठिकाणी स्वतः ह्या GRमध्ये नमूद केलेलं आहे. गेल्या वर्षभरामधील आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे तुमची पदभरतीची नवीन पदभरतीची हालचाली सुरू झालेली आहेत. तुम्ही तयारीत राहायचं आहे. बिगर आदिवासी भागातील पदं देखील भरण्यात येणार आहेत आणि पेसा क्षेत्रामधील देखील पदं जी आहेत ती भरण्यात येणार आहेत. तर पहा, हा जो GR आलेला आहे ह्या GRमध्ये देखील तीच माहिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन पदभरती करताना तसेच पदोन्नतीने पदस्थापना देताना प्राधान्याने आदिवासी भागातील रिक्त पद भरण्याबाबतचं धोरण ठरवण्यात आलेलं आहे. तर नवीन पदभरती तुमची लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. त्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. हे महत्त्वपूर्ण जे निर्णय घेतला गेलेला आहे त्याच दृष्टीने या ठिकाणी हा निर्णय आहे. त्याच्यामुळे तुमची जाहिरात जी आहे कधीही प्रसिद्ध होऊ शकते. याच्यामध्ये नवीन जाहिरात कधी येईल त्याच्याबद्दलची तारीख दिलेली नाही, मात्र प्रशासकीय पातळीवरती याच्याबद्दलचे कामकाज सुरू असण्याची खूप दाट शक्यता आहे. तर ह्या GRमध्ये एवढं काही खास नाही आहे. ही या ठिकाणी आदिवासी भागातील पदं भरण्यासंदर्भातील प्रथम पदं भरण्याबद्दलचा या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर बिगर आदिवासी क्षेत्रातील म्हणजेच नॉन पेसामधील पदं देखील भरण्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर ह्या GRची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. आता मित्रांनो, सध्याची आरोग्य भरती येणारी जी आहे त्यासाठी तुम्हाला जर पुस्तकं हवं असतील तर महाराष्ट्रामध्ये विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. पहिलं त्यांचं पुस्तक आहे ते म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये. ह्या पुस्तकाचा फायदा तुम्हाला सध्याची आरोग्य भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी होणार आहे. या पुस्तकामध्ये सामान्य ज्ञान या विषयाचे घटकनिहाय जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK याचे घटक आणि उपघटकनिहाय वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. याचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर, सचिंद्र कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. त्याचसोबत स्वच्छता निरीक्षक हे देखील पद आरोग्य विभागामध्ये भरलं जातं. त्याची तांत्रिक डायरीचं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक देखील तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. वाहन चालकचं देखील पद असेल तर त्यासाठी देखील हे त्यांचं पुस्तक आहे. सरळ सेवेची इतर कुठलीही वाहन चालक पदभरती असेल त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल. त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की न्यायालय भरतीसाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे. जसं की सध्याची
लिपिक पदभरती आहे. जिल्हा न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालयाचे असेल त्यासाठी देखील तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.